नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या लगनसराई सुरू आहे आणि लगनसराई म्हटलं की त्यामध्ये शिदुरी, रुखोद हे प्रकार आलेच आणि त्यातली त्यात त्यामध्येच करंजी हा मुख्य प्रकार आहे जो आपण शिदुरीसाठी किंवा रुखोदासाठी करतो. तसंच सणावाराला, दिवाळीला असो किंवा होळी असो किंवा कुठलाही सण असो, करंजी आवर्जून केली जाते. पण बऱ्याचदा काय होतं, करंजी तेलामध्ये टाकल्यावर ती फुटते, तिला आकार व्यवस्थित देता येत नाही. असं होऊ नये म्हणून कुठल्या टिप्स फॉलो करायच्या. जर तुम्हाला मुरड घालता येत नसेल तर मुरड न घालता करंजी कशी बनवायची हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा. करंजीच्या सारणासाठी लागणारं साहित्य: 2 कप रवा, ड्रायफ्रूट, किसलेलं खोबरं, 1 कप मावा, 2 चमचे साजूक तूप आणि पिठी साखर. सारण बनवण्यासाठी गॅसवर आपण कढई गरम करायला मांडली आहे. त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकत आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हे खोबरं हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपण त्याच कढईमध्ये साजूक तूप टाकत आहोत. यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप टाकला आहे. हे तूप मी कढईला व्यवस्थित लावून घेत आहे. यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही ते स्किप करू शकता. यामध्ये मी काजू टाकले आहे, सोबतच बदामचे काप टाकले आहे आणि पिस्त्याचे काप टाकले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता. आपल्याला ड्रायफ्रूट सुद्धा हलकेसे परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथेही कमी ठेवायची आणि फक्त तुपामध्ये छानसे स्मेल येईपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहेत. आता आपले ड्रायफ्रूट परतले आहेत. त्यामध्येच आपण रवा टाकत आहोत. इथे मी छोट्या वाटीने 2 वाटी रवा घेतला आहे. साधारणतः 200 ग्राम हा रवा आहे. आपण हा रवा या तुपामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. पण रवा परततानाही चमचा सतत कढईमध्ये चालवत ठेवायचा, जेणेकरून कढईच्या तळाला रवा चिटकणार नाही किंवा तो करपणार नाही. रवा तुपात भाजताना त्याचा स्मेल फार छान येतो, सगळीकडे वास छान दरवळला आहे. यामध्ये आता बारीक वाटलेली विलायची टाकत आहे. विलायचीने करंजीच्या सारणाची चव फार छान लागते. आता यामध्ये आपण जे आधी खोबरं भाजून घेतलं होतं ते टाकूया. हे खोबरं रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवा बऱ्यापैकी भाजल्यानंतरच आपण हे खोबरं टाकलं आहे, कारण आपण खोबरं आधी भाजून घेतलं होतं. त्यामुळे रवा चांगला भाजल्यानंतर खोबरं टाकायचं, म्हणजे खोबरं पुन्हा जास्त भाजलं जाणार नाही. आता त्याच कढईमध्ये आपण सारण काढून घेतलं आहे आणि पुन्हा 1 चमचा तूप टाकलं आहे. आपण सारणामध्ये माव्याचा वापर करणार आहोत. आपण मावा करंजी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला इथे खवा टाकायचा आहे. खवा टाकताना आधी आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, म्हणजे खवा कढईला डायरेक्ट चिटकू नाही किंवा तो करपू नाही, आणि त्यावर आपण खवा टाकत आहोत. इथं मी 125 ग्राम खवा घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खवा जास्त प्रमाणात वापरू शकता. पण जर तुम्हाला करंजी लॉंग टाइम साठी स्टोअर करायची असेल तर त्यामध्ये सुजीपेक्षा मावा कधीही कमी टाकावा. आणि जर तुम्ही फक्त माव्याची करंजी बनवली किंवा त्यामध्ये फक्त 2-3 चमचेच रवा टाकला तर ती करंजी पटकन खराब होते. तुम्ही ती करंजी फ्रीजमध्ये ठेवून जास्तीत जास्त 8 दिवसासाठी वापरू शकता. आणि जर ती करंजी वरती ठेवली किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवली तर ती 2 दिवसामध्ये तुम्हाला संपवावी लागते. पण ही करंजी आपण यामध्ये माव्याचं प्रमाण कमी आणि सुजीचं प्रमाण जास्त घेतलं आहे, त्यामुळे ही करंजी तुम्ही 15 ते 20 दिवस फ्रीज बाहेर ठेवली तरीही आरामात टिकते. आपण तुपामध्ये मावा गरम केल्यानंतर त्यामध्ये खोबरे आणि रव्याचं मिश्रण टाकलं आहे आणि ते माव्यामध्ये एकजीव करून घेत आहोत. माव्यामध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची किंवा गॅस बंदच करायचा. तुम्ही पावडर शुगर किंवा गुळ पावडर सुद्धा टाकू शकता. इथे मी पावडर शुगर वापरली आहे. इथे पावडर शुगरच वापरावी, नॉर्मल शुगर वापरायची नाही, कारण करंजीच्या सारणामध्ये ती दाताखाली लागते. इथे मी पिठी साखर टाकताना गॅस बंद केला आहे आणि नंतरच साखर त्यामध्ये टाकून मिक्स करत आहे. जर तुम्ही गॅस सुरू ठेवला तर साखरेचा पाक व्हायला सुरुवात होऊन मिश्रण ओलसर बनेल. आता यावर झाकण ठेवून हे असंच 10 मिनिटं ठेवायचं. त्यामुळे साखर मिश्रणामध्ये व्यवस्थित मुरेल आणि मिश्रणाला छानपैकी गोडवा येईल. सारण व्यवस्थित मुरून थंड होईपर्यंत आपण करंजीचा डो बनवायला घेऊया. त्यासाठी इथे 3 कप मैदा, 1 कप रवा, 4 चमचे तेल आणि चिमूटभर मीठ घेतलं आहे. इथे एका ताटामध्ये आपण मैदा घेत आहोत. आपण इथे 3 वाटी मैदा घेत आहोत. वजनी प्रमाणात म्हटलं तर आपण इथे 300 ग्राम मैदा घेतला आहे. त्याचसोबत 1 वाटी आपण रवा घेत आहोत, म्हणजेच आपण इथे 100 ग्राम रवा घेतला आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठ टाकत आहोत. मीठ टाकल्याने पिठाला छानशी चव येते. यामध्ये आपण आता 4 चमचे तेल टाकणार आहोत. मी इथे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही हवं असेल तर तूप पण टाकू शकता. हलकसं तेल गरम करून कोमट तेलाचं इथे मोहन दिला आहे.
हे सगळं तेल मी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे करंजी एकदम खुसखुशीत होईल. तेल मी हाताने पिठाला चोळून घेत आहे. तेल किंवा तुपाचे प्रमाण आपण योग्य घेतले आहे का हे बघण्यासाठी पीठ असं हातात घ्यायचं आणि ते दाबून बघायचं. त्याचा जर या प्रकारे मुटकुळा झाला तर प्रमाण योग्य समजावं. आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून आपण पाणी टाकून मऊ असा डो तिंबून घेणार आहोत. त्यासाठी इथे एकदाच पाणी टाकायचं नाही, जसं लागेल तसं पाणी घ्यायचं. अंदाजे जर प्रमाण सांगायचं झालं तर मला हा डो तयार करण्यासाठी 1 ते 1.5 कप पाणी लागलं आहे. खूप जास्त पाणी वापरायचं नाही किंवा खूप सैल पण नाही झाला पाहिजे आणि एकदमच पाणी टाकायचं नाही, कारण इथे फार कमी पाण्यामध्येच आपल्याला हवा तसा डो तयार होणार आहे. करंजीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते घासून तिंबलं तरी चालेल. पीठ एकजीव झाल्यानंतर ते व्यवस्थित तिंबून घ्यायचं आणि जसं लागेल तसं त्यामध्ये पाणी मिक्स करत राहायचं. तुम्ही पाहू शकता इथे एकदम सॉफ्ट असा आपला डो तयार आहे. त्याला मी थोडंसं तेल लावत आहे. पिठामध्ये आपण तेल टाकलंच आहे, पण थोडंसं हाताला तेल घेऊन पिठाच्या डोला व्यवस्थित लावलं की तो अजून जास्त मऊ होतो आणि हवेने लवकर सुकत नाही. तुम्ही पाहू शकता इथे मी मऊसर असं पीठ तिंबत आहे. पीठ छान तिंबलं तर करंजी तोंडात टाकताच विरघळते. इथे आपला करंजीचा डो तयार आहे, पण जर हा असाच ठेवला तर तो हवेच्या संपर्कात येऊन कडक होईल. त्यामुळे इथे मी अल्युमिनियम फॉइलचा वापर केला आहे. यामध्ये हा डो झाकून ठेवत आहे म्हणजे तो नरम राहील आणि त्याचं वरचं आवरण सुकणार नाही. जर तुमच्याकडे हा पेपर नसेल तर तुम्ही साधी प्लास्टिकची जी कॅरी बॅग असते त्यामध्ये सुद्धा हे पीठ ठेवू शकता. आता आपण असंच हे 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटं झाले आहेत. पीठ पण आपलं व्यवस्थित भिजलं आहे. आता आपण लगेच करंजीचं पान लाटायला घेऊया. त्यासाठी मी ते एका वाटीमध्ये तेल आणि थोडासा मैदा घेतलेला आहे. तुम्हाला मी हे पीठ ओपन करून दाखवते. तुम्ही पाहू शकता मी ओपन केल्यानंतर तुम्हालाही दिसेल किती सॉफ्ट असा आपला डो तयार झाला आहे. आपल्याला पाहिजे तसा हा परफेक्ट तयार आहे. याला हाताने पुन्हा एकदा मऊ करून घेते आणि आपण लगेच करंजीचं पान लाटायला घेऊया. पान लाटण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा घेऊया आणि हातावर तो गोल करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला मुरड घालून करंजी करायची असेल तर एकसारखा गोळा येण्यासाठी चाकूने तो सारख्या प्रमाणात कापून घ्या किंवा पान लाटल्यानंतर ते पान एखाद्या प्लेटच्या साहाय्याने कट करून घ्या म्हणजे करंजी सारखी येईल. आता मी इथे साच्याच्या साहाय्याने करंजी करत आहे, त्यामुळे मी पान लाटून घेत आहे. पान जरी लाटण्यामध्ये गोल आलं नाही तरी ते साच्यामध्ये कट होणारच आहे. इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे. त्याला आता थोडंसं तेल लावून त्यावर आपण हे पान ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे साच्यामध्ये व्यवस्थित पान ठेवलं आहे आणि आपल्याला आता यामध्ये सारण भरायचं आहे. सारणही आपलं थंड झालं आहे. सारण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं, गरम सारण भरायचं नाही. गरम सारण भरल्याने करंजी फुटते. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये सारण भरू शकता. मी ते 2 चमचे सारण भरत आहे. साच्याच्या आकारावर करंजीच्या सारणाचं प्रमाण अवलंबून असतं. मला जास्त सारणाची टम्म फुगलेली करंजी आवडते, त्यामुळे मी जास्त सारण भरत आहे. तुम्ही हवं तर कमी सारण सुद्धा भरू शकता. सारण भरताना बोटाने सारण आतमध्ये प्रेस करायचं आणि साचा दाबून घ्यायचा. बाहेर आलेलं पीठ आपण हाताने काढून घ्यायचं आणि त्याला सेप छान येण्यासाठी पुन्हा एकदा साचा दाबून राहिलेलं पीठ सुद्धा हाताने साच्याच्या बाहेर काढून घ्यायचं म्हणजे करंजीचा आकार छान येतो. हा साचा हाताने व्यवस्थित प्रेस करायचा म्हणजे तेलामध्ये करंजी उकलण्याची शक्यता कमी होते. तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी आपली करंजी तयार झाली आहे. करंजी फुटली नाही, साच्याला चिटकली नाही. मी अलगद अशी करंजी साच्यातून वेगळी केली आहे. पण जर तुमच्याकडे साचा नसेल आणि तुम्हाला मुरडही घालता येत नसेल तर करंजी कशी बनवायची? इथे आपण एक करंजीचं पान लाटून घेतलं आहे. त्यावर आपण सारण भरत आहोत. सारण आपल्याला करंजीच्या मध्यभागी भरायचं आहे. हवं तर तुम्ही सारण पानावर पसरू नये म्हणून अंगठा आणि अंगठ्याचं बाजूचं बोट हे पानावर ठेवून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे म्हणजे सारण अगदी मध्यभागी भरलं जाईल. आता आपल्याला करंजी फोल्ड करून घ्यायची आहे. हे पान आपल्याला फोल्ड करायचं आहे. पान फोल्ड करताना अंगठ्याच्या साहाय्याने सारण आतमध्ये दाबायचं आहे. जर सारण करंजीच्या कडेला आलं तर पान चिटकलं जात नाही आणि करंजी तेलामध्ये फुटते. त्यामुळे आपल्याला हे पान व्यवस्थित चिटकवायचं आहे, दाबून घ्यायचं आहे. पान तर आपण व्यवस्थित प्रेस केलं आहे, पण आपल्याला मुरड घालता येत नाही. मग करंजीला डिझाईन कशी द्यायची तर त्यासाठी मी इथे काटे चमच्याचा वापर केला आहे. त्याने मी करंजीला डिझाईन करत आहे. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे मी करंजीला इथे डिझाईन करत आहे. जशी साच्यामुळे करंजीला डिझाईन होते तशीच काटा चमच्याच्या साहाय्याने पण आपण सेम डिझाईन करू शकतो. इथे आपली करंजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी करंजी झाली आहे. अशाच प्रकारे सगळ्या करंज्या मी साच्याच्या साहाय्याने इथे तयार केल्या आहे. आता हे आपण लगेच तळायला घेऊया.
करंजी तळण्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आपण करंज्या सोडणार आहोत. करंज्या सोडण्यापूर्वी गॅसची फ्लेम लो ठेवायची. इथे आपण करंज्याचा फारसा रंग बदलून देणार नाही. हलकासा रंग चेंज झाला की लगेच करंजी तळून होते. करंजी तळायला फार कमी वेळ लागतो. करंजी तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची, त्यामुळे करंजी जास्त तळल्या जाणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी आपली करंजी तळून झाली आहे. तुम्ही पाहू शकता इथे खूप जास्त करंजी तळायची गरज नाही, हलकासा तिचा कलर चेंज झाला आहे. करंजी तळताना शक्यतो अशा तारेच्या झाऱ्याचा वापर करायचा, म्हणजे करंजी सोबत जास्त तेल येत नाही आणि करंजी तेलकट होत नाही. अशाच प्रकारे आपण सगळ्या करंज्या तळून घेऊयात. इथे आपल्या सगळ्या करंज्या तळून झाल्या आहे. करंजी परफेक्ट अशी बनली आहे. परफेक्ट करंजी बनवण्यासाठी तेलामध्ये करंजी फुटू नये त्यासाठी मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहे, जसं की करंजीचं पीठ टिमताना तेलाचं किंवा तुपाचं मोहन द्यायचं. करंजीचं पीठ शक्यतो मऊ असावं. करंजीचं सारण पानाच्या काठावर पांगू नये म्हणून अंगठ्याचा आणि अंगठ्याच्या जवळच्या बोटाचा वापर करून करंजीचं सारण भरायचं. या सगळ्या टिप्स फॉलो करत तुम्ही करंजी बनवा आणि करंजी कशी झाली हे कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.